प्रभाग 13 मधील काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार आपल्यासोबत आज आहेत. प्रवीण हरिदास सोनवणे साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, आपला आज प्रचंड मताधिकांनी विजय झालाय, काय प्रतिक्रिया द्याल? मी याच्या आधी पण आपल्याला सांगितलेलं, माझा प्रभाग हे माझं कुटुंब आहे आणि माझ्या प्रभागातली सगळी माझी कुटुंब एकत्र आहेत म्हणून माझा विजय आहे. नक्कीच मोठ्या मताधिकांनी आपला विजय झालेला आहे. काय सांगाल, या पुढील काळात कशा प्रकारे कार्यरत राहणार आहात? आमच्या कुटुंबाने याच्या आधी पण प्रगती कार्य केलेलं आहे आणि याच्यापुढे मी पण तेच करीन. प्रभागातील आपल्या जे मतदार आहेत त्यांना काय सांगाल? आज विजयी आपला जो उत्सव साजरा होतोय मोठ्या संख्येने, या ठिकाणी कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत, त्यांना काय आवाहन कराल? याच्या आधी पण आमच्या कुटुंबावर विश्वास ठेवलेला, आज माझ्यावर ठेवला आहे. याच्याप्रमाणे मी याच्यापुढे त्यांच्यावर विश्वास ठेवून तसंच काम करीन. नक्कीच जो प्रभाग आपला आहे त्याचा सर्वांगीण विकासासाठी जे आपण विजन जे मांडलेलं होतं त्या पद्धतीनं या पुढील काळात कशा प्रकारे कार्य करणार आहात? मी 100% विजनाप्रमाणे माझं काम करीन आणि 100% काम होणार ह्याची गॅरंटी देतो. नक्कीच आपल्यासोबत आज होते प्रभाग क्रमांक 13 मधील काँग्रेसचे विजयी उमेदवार प्रवीण हरिदास सोनवणे साहेब. त्यांच्या आई अनेक वर्ष महापौर होत्या, त्यांचे वडील उपमहापौर होते आणि यांच्या जो कामाचा जो वारसा आहे, त्यांच्या कामाचा अनुभव आहे, त्यांना नक्कीच येत्या काळामध्ये लाभणार आहे. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह समीर मकानदार, कोल्हापूर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.